नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बिना पाकाचे तिळाचे लाडू बनवणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने मी ते सांगितलेलं आहे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 कप अनपॉलिश तीळ घेतलेली आहे। अनपॉलिश तीळ घेतल्यामुळे टेस्ट खूप छान येते। आता हिला आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता आपण तीळ यात घालून घेणार आहोत आणि मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटे हिला भाजून घ्यायचं आहे। तर इथे तीळ छान अशी भाजली गेलेली आहे। तिचा कलरही बदललेला आहे आणि ती छान अशी तडतड उडत आहे, म्हणजे आपली तीळ भाजली गेलेली आहे। आता त्याच कढईमध्ये मी अर्धा कप शेंगदाणे घेतलेली आहेत आणि त्यांनाही आपण भाजून घेणार आहोत। तर इथे शेंगदाणेही छान असे भाजले गेलेले आहेत। आता यांनाही एका डिशमध्ये काढून आपण गार होऊन याचं साल काढून घेणार आहोत। आता मी इथे 1 कप तीळसाठी अर्धा कप गूळ घेतलेला आहे। आता सगळ्यात आधी तीळ आपल्याला मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायची आहे आणि हिला थोडे बारीक करून घ्यायचे आहे। तर इथे पाहू शकता तीळ आपली छान अशी बारीक झालेली आहे। आता यामध्ये आपण अर्धा कप गूळ घालून घेणार आहोत। इथे तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवूही शकता। आता गूळ आणि तिळालाही आपल्याला मिक्सरच्या भांड्यात व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित एकजीव होतील। तर पाहू शकता इथं गूळ आणि तीळ छान अशी एकजीव झालेली आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा गावरानी तूप टाकून घेणार आहोत आणि परत याचं झाकण बंद करून आपण याला 1 मिनिट फिरवून घेणार आहोत। तर इथे सगळे जिन्नस छान अशी एकजीव झालेली आहेत। आता आपण याला एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। आता त्याच मिक्सर जारमध्ये आपण भाजून घेतलेली शेंगदाणे घालून घेणार आहोत आणि त्यांना थोडंसं जाडसर असं आपण फिरून घेणार आहोत। तुम्ही हवं असेल तर खलबत्त्यातही कुटू शकता। तर पाहू शकता अशा पद्धतीने यांना मी थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे। आता त्यालाही यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। आता याला हाताच्या सहाय्याने अशा पद्धतीने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता मी इथे थोडीशी भाजून घेतलेली तीळ साईडला ठेवलेली होती। ती तीळ आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि तिलाही व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव झालेली आहेत। आता आपण लाडू वडायला घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण छोटे छोटे लाडू याचे वडून घेणार आहोत। यासाठी पाकाची गरज नाही। हे लाडू सोप्या पद्धतीने बनतात आणि झटपटही बनतात आणि तेवढेच खायलाही टेस्टी लागतात। तर अशा प्रकारे मी सगळे लाडू बनवून घेणार आहे। तरी ते सगळे लाडू मी बनवून घेतलेली आहेत। तर पाहू शकता खूप छान अशी दिसत आहेत। ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। खूप मौसूत असे हे लाडू तयार होतात। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। थँक यू।